नमस्कार, सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा आणि रावांच्या हाती तुम्हाला आंब्याचे डाळे दिसले असेल, तर तेच तोरणासाठी म्हणून त्यांनी आणले. आणि सकाळच्या मुलांचा जो टिफिन आहे तो पॅक झाल्यानंतर इकडे मी आपली साफसफाई जी होती ती काढली. आणि तशी तर मला म्हणजे आधीच करायचं होतं, बट काही कारणास्तव खूप लेट होत गेलं. आणि वरून कालच यांनी कापूस जो होता तो राहिलेला जो शेतातला कापूस आहे तर तो बाहेर काढला, म्हणजेच मार्केटमध्ये नेण्यासाठी. तर म्हणून इकडे जे पूर्ण लास्टचा जो कापूस असते ना त्यांनी पूर्ण असं धूळ उडते आणि पूर्ण धामे येते आणि पूर्ण हातपाय असे खाजवायला लागतात. तर जे धूळ होता ते पूर्ण मला क्लीन करायचंच होतं, म्हणून मी ते थोडं लांबलं पण. आणि त्यानंतर जे आधी कापूस नेला होता तर तेव्हा तर आपलं झालंच होतं. तर हा जो कापूस आहे तर हा खूप एकदम त्याने शरीर पूर्ण खाजवायला लागतात, म्हणून मला ही पूर्ण क्लीन करायचं होतं. कारण की जेव्हा फॅन लावतो ना तर याच्यावरचा धूळ पुन्हा अजून आपल्या हातापायावर बसतात ना, अजून तो शेवटी तोच प्रॉब्लेम. तर मुलांना पण खूप 4-5 दिवस झाले असे धामे येत होते. तर माझ्या लक्षात आलं, म्हणून यांना म्हटलं आधी लवकरात लवकर जो कापूस आहे तो मार्केटमध्ये घेऊन जा. तर म्हणून बाहेर असा कापूस ठेवलेला आहे. आज जमलं तर आज नेतील, नाही तर उद्या. आणि शेतामध्ये यांचे चालू आहे म्हणून कामं. जे आपण चवळा भेंडी लावली होती ते तर फवारा मारणं चालू होतं, म्हणून त्यांनी तिकडे चार्जिंगवर लावला होता फवारा. आणि हे आता ते म्हणतात ना, हाताला लागला आपण एकाबरोबर दुसरे पण कामं होते, तर सगळे असे कामं काढून घेते. म्हणजे हॉल तर मला पूर्णच क्लीन करायचा होता. इवन मला अंदरचे सुद्धा जे रावांचे कपडे वगैरे होते ते पूर्ण कपड्याचा राडा काढून घेतलेला आहे. असं असते ना की सणवार असलं तर काही ना काही याच्याबरोबर आपलं दुसरं तेही काम होते. इकडे कापूस आहे असं झाकून ठेवला पूर्ण. आणि हे जो कपड्याचा राडा आहे तो आज पूर्ण क्लीन करायचा आहे. सकाळचे धुणं भांडी आटोपल्यानंतर मला काही आपले मसाले जे राहते तर ते पूर्ण भाजून घेतले एकदम थोडे. हे आहे 6 जिरं असं म्हणतात. आणि हे जे आहे कलमी, वेलदोडे आणि चक्री फूल, तर हे 100 ग्रॅम की 50 ग्रॅम मी किराण्यामध्ये बोलवले आहे. आणि ते मला पूर्ण थोडे कडक करत आहे, भाजून म्हणून नाही आहे, म्हणजे एकदम लालसर नाही, थोडे कडकचे करते. म्हणजे वातावरण थोडं दमट असल्यामुळे होते. आणि त्यामुळे थोडे मिक्सरमध्ये जे गाळल्यानंतर जो खालचा आपले काळ्या वगैरे निघतात तर ते खूप कमी निघते जर आपण गरम करून जर भाजून थोडेसे बारीक केले तर म्हणून इकडे थोडे बारीक करून आपला मसाला जो आहे तो इकडे करून घेतला. आणि आपल्या घरचा कार्यक्रम आहे, एका ठिकाणी स्वयंपाक म्हणून न्यायचा आहे. समोर सांगेलच पुढच्या ब्लॉगमध्ये कुठे जायचं आहे म्हणून मम्मीला इकडे मी हेल्पसाठी बोलावली. तिच्या म्हणजे मला तरी माझ्या हातावर मी हा पहिला स्वयंपाक निघते, तर मला तेवढं नव्हतं कळलं की कुठलं काय. आता पुढच्या वेळेस जर लक्षात नक्की येतील की एवढं किती लोकायला किती लागते आणि आपण किती घेतलं पाहिजे म्हणून. तर सगळं मम्मीकडून मी भरून व्यवस्थित बांधून घेतलं. आणि त्यानंतर मी घरी आली मम्मीसोबतच. आणि म्हणजे इकडे पण काही कार्यक्रम आहे तर त्यासाठी काही लिस्ट वगैरे करायच्या होत्या. मुलं इकडे जेवण करून झोपलीत आणि आमचं तेच लिस्ट करणं वगैरे चालू होतं. आणि पप्पा होते, मम्मी होती, आजीला भूक लागली, आजी तिकडे जेवण करत होती, प्रतीक होता आणि मी होती. तर हा आता आपला दुसरा दिवस आहे आणि जी आपली स्वयंपाकाची तयारी आहे तर ते आपली अर्धवट राहिली होती. म्हणजे जे आपण वेळेपर्यंत तरी मसाले वगैरे करून ठेवतो तर ते करायचे होते. आणि मम्मीने मला सांगितलं होतं की एवढं लसूण शिलून ठेव, एवढे गहू, तांदूळ, डाळ वगैरे सगळं, फक्त तेच मला थोडंसं निवड करून घ्यायचं होतं. तर निवडायला पण एवढा वेळ का लागला, तर कारण तेच म्हणजे माझं म्हणजे माहेरी थोडं जाणं चालू आहे काही कारणामुळे. तर त्याचमुळे माझं इकडे लेट होत गेलं. आणि म्हणूनच मम्मी आली आणि पटापट तिने थोडं काल बांधून करून दिलं मला स्वयंपाकाबद्दल. आणि आज तिने जे काही सांगितलं ते आता मला पूर्ण करायचं आहे. आणि आज मम्मी काही सोबत राहणार नाही आहे, मम्मीच्या मावस भावाकडे बड्डे पार्टी असल्यामुळे ते पण तिकडे बाहेरच गेली आहे. म्हणून तिने जेवढं मला प्रमाणामध्ये तेवढं बारीक वगैरे करून ठेवायला सांगितलं तेवढं मी आता इकडे करून ठेवते. तर इकडे आपल्याला करायचं आहे डाळ कांदा. तर इकडे डाळ कांद्याची आपली हे मसाल्याची जी तयारी होती ती कालची आहे. आणि आजचा दुसरा दिवस तिने सांगितलं होतं की शेंगदाणे थोडेसे भाजून तरी कूट करून ठेव मग शेंगदाण्याचा, म्हणून इकडे ते शेंगदाणे भाजून घेते आहे. त्यानंतर सोबतच कूट करून ते पण घेते आहे इथे आता. तर आता इकडे माझा आपल्या हा अद्रक लसूण आणि जिरंचा पेस्ट तयार आहे. आणि सुकी मसाल्याचा तसा आपण कालच केला होता. आणि ते आता हे शेंगदाणे पण थोडे भाजून घेतले आणि आता बारीक करून घेते. इकडे तयारी चालू आहे आपल्या उद्याच्या नाश्त्याची, कारण उद्या सोमवार असल्यामुळे सर्वांचे उपवास आहे. इकडे तयारी चालू आहे उद्याची, जी की इकडे आहे बीट. आणि हे जे बीट आहे बीटचा हलवा करायचा आहे.
तर उद्यासाठी भरपूर पीठ होतं. मी म्हटलं सगळ्यांमध्ये चालले जाते हलवा. आणि इकडे हेच आहे, बाकीचे चिरायचे आहे म्हणजे शिलायचे आहे. आणि त्यानंतर हा जो आपला चिवडा आहे तर याचीच आपण भेल करतो नेहमी. तर हा एवढाच राहिला आहे. म्हटलं याच्यामध्ये बघू होते का, तर नाहीच झाला तर याच्यामध्ये आणखी आपण मुरमुरे वगैरे टाकून कच्चा चिवडा टाईप करूनच घेऊ आता, वेळ म्हणजे कमी असल्यामुळे. आणि इकडे आहे आलू किस. आधी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हा जो आलू किस आहे तो आधी तळून घेते, म्हणजे उपासाचं जे आहे तर ते आधी निघून जाते. त्यानंतर मग आपण हे वगैरे आपण तळू शकतो, म्हणजे तिखट मीठ आहे ते आपण तळू शकतो, मुरमुऱ्याचं म्हणजे भेल वगैरे तळू शकतो नंतर. तर म्हणून आधी इकडे चिप्स तळून घेते. आणि जे शेव आहेत म्हणजे उपासासाठी शेव वगैरे तयार करून घेते घरून. आणि त्यानंतर आपलं भेलचं तयार करते. सोमवार असल्यामुळे जे आपले फ्रेंड्स लोक आहेत तर त्या दादा लोकांना सर्वांनाच उपवास आहे. तर त्यामुळे जे आपले हे आलू किसची आहे तर ते तोडून घेतले. आणि त्यानंतर थोडे शेंगदाणे वाटीभर तोडून घेतले. आणि त्यामध्ये जे आपली शिंगाड्याच्या पिठाची शेव असते ते विकत आणलेली होती. आणि ते ते पूर्ण आपण असा चिवडा असा मिक्स करून घेतला पूर्ण. तर असा आता आपला इकडे फराळाची शेव तयार आहे. खाली आहे शिंगाड्याच्या पिठाची शेव आणि आपले हे आलू किस आणि शेंगदाणे. तर याच्यावर आता आपण तिखट टाकून घेऊ, तिखट आणि मीठ. तर आता आपल्या इकडे हे मुरमुरे आणि पोहे पूर्ण तळून झाले. आणि यामध्ये आता आपण हे मक्याचे पोहे हे टाकणार आहे तळून. बघा खूप छान असे मुरमुरे फुटले यामधले तळलेले. आवाज बघा याचा. खूप छान असे क्रिस्पी होते आणि असे फुगतात बरोबर, जर तेल जर आपलं बरोबर तापलेलं असेल तर. हे पण खूप छान असे क्रिस्पी होतात मुरमुरे याचे आणि खाण्यासाठी खूप छान लागते. तर आता यामध्ये आपण मिसळ टाकू. गोड मिसळ घ्यायची कधी पण. जेव्हा आपण गोड मिसळ टाकतो ना तर आपल्या या चिवड्याला भेलचा टेस्ट येते. तर अशाच प्रकारे मी शेव आपली भेल केली होती जेव्हा आपल्या घरी होळी होती, धुलीवंदनच्या दिवशी नाश्त्यासाठी. आणि चणे होते. आणि यामध्ये आता आपण टाकणार आहे हलकंसं मीठ, तिखट आणि आमचूर पावडर, थोडीशी साखर. आता आपला चालू आहे हलवा. छान असा हलवा चालू आहे. आणि तुपामध्ये छान आता फोडणी दिला. त्यानंतर आता यामध्ये साखर, दूध, विलायची वगैरे टाकून शिजवून घेतो आता ह्या पूर्ण. आणि ज्या प्रकारे आपला गाजरचा हलवा करते त्याच प्रकारे मी आपला हा बिटाचा पण हलवा करते. तर इथे कांदे आपले बारीक करून घेतले दाड कांद्यासाठी, दाड कांदा असल्यामुळे. आणि हे याच्यामध्येच मला भरायचं होतं, बट इथे काही हे बरोबर मावलं नाही म्हणून मी या डब्यामध्ये पण घेतलं. म्हटलं चला एखादी काही कढी वरण काही वाचलेलं आणायचंही असलं तरी या दोन याच्यामध्ये आरामात येते, म्हणून मी हे दोन घेतलेले आहे. आणि हे आता सोबतच मिक्सरसुद्धा थोडं पुसून घेते. आणि असा राडा पडलेला आहे सगळा किचनमध्ये. इकडे हे कांदे काढलेलं आणि त्यानंतर हे कढीक सुद्धा आज दिवसभर गहू निवडले पूर्ण. आणि
प्रगतीच्या घरी जाणे नव्हतं, तर त्यामुळे काही वेळ भेटत नव्हता. तर आजच सगळं काही केलेलं आहे आणि फक्त काल हे थोडं बांधून ठेवलं होतं आणि हे भरून ठेवलं, म्हणजे भांडे काढून ठेवले. इकडे आहे ताटं वाट्या पत्रारी आणि त्यानंतर असं सामान सगळं काढून काढून ठेवलेलं आहे. तर आता हे सगळं आपल्याला एका चुंगड्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि या डब्यामध्ये फराळची शेव आणि या डब्यामध्ये आमचा चिवडा म्हणजे पोह्यांचा चिवडा, म्हणजे आपली भेळ असं काढलेलं आहे. आणि आता हा सगळा पसारा उचलून घेते. हे सर्व असं बांधून ठेवलेलं आहे, झालं आहे ऑलरेडी. आणि हे जे घट बसलेलं आहे, तर त्यासाठी इकडे ओटी पण घेतली आणि एवढं सगळं करून तरी पण आपलं हे राहिलेले आहे. एवढे 4-5 सामान राहिले, तर हे उद्या आठवणीनं घ्यायचे आहे. हळूहळू करता करता तरी आता 11:30 वाजलेले आहे आणि 11:30 वाजले तरी अर्धा तास अजून म्हणजे जेवण व्हायचं आहे माझं. आणि त्यानंतर इकडे सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे, म्हणजे सगळं उठल्या उठल्या जास्त काही कामं काही करावं लागत नाही. आणि आपल्याला नाही म्हटलं तरी 6:45 वाजता सगळं ओके करायचं आहे आणि 7 वाजता निघायचं म्हणजे निघायचं असं ठरलेलं आहे. तर आता ते कुठपर्यंत ते होते तर आता बघूच उद्या. आणि लवकरात लवकर निघायचं आहे, कारण तरी म्हटलं तरी भरपूर असा वेळ होतील. आणि जामसावडी आहे, MP मध्ये जायचं आपल्याला. जामसावडीनंतर तिथूनही बरंच काही अंतर आहे, म्हणजे तिथून अर्धच अंतर समोर आहे. तर आपण जाणार आहे, कुठे जाणार आहे ते उद्या नक्की व्हिडिओमध्ये कळेल. तोपर्यंत पुढला व्हिडिओ नक्की बघा. चला मग असा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.